हा बोला सांगा साहेब. कॉल रेकॉर्डिंग वर टाकलाय. कालचा विषय असा झाला. हम्म. एक 50 ते 60 वर्षाचा माणूस काशीत हरवला. काशी. हा. काशीतने कुठला होता? ते होतं मानोरा तालुक्यातला, आमच्या इकडे तर वाशिम जिल्ह्यातलाच होता. बर. हा त्या लोकांना 2 दिवस पाहिलं काशीत. हा हा हा. गाडीतले म्हणजे त्या 49 लोकांची गाडी होती, पूर्ण ती मोठी ट्रॅव्हल्स. हम्म हम्म त्या लोकांना 2 दिवस काशीत पाहिलं. हम्म काशीत पाहिल्याच्या नंतर ते कंटाळले, म्हणजे त्याने मग घरून लोकांना बोलवले, गाडी आहे ना केली इकडून क्रुझर, हम्म. आणि इकडून मानोऱ्याहून लोक तिकडे काशीला चालले होते की माणूस हरवला बा, त्याला पाहायला जायचं. पुन्हा पण दुसरी एक अचानक गाडी. हा ती गाडी पुढे जाणार भाड्यावर आणि ही गाडी परत त्या म्हाताऱ्याला शोधायला गेली समजा. हा नाही नाही बोला. नाही, ती गाडी पण तिथंच उभी होती. बर बर. हा 2 दिवस त्याने पाहिल्याच्या नंतर ते कंटाळले. त्याने विचार केला की बा कोणाच तरी गाडीत बसून अयोध्येला गेला असेल काशीहून. अच्छा. हा. ती मोठी ट्रॅव्हल्स घेऊन ते अयोध्येला आले. अयोध्येतनी 1 दिवस पाहिलं, कोणी जेवण नाही केलं दिवसभर, ना कोणी काही नाही, परेशान लोक. हम्म. पण अचानक गडचिरोलीहून आपल्याला एक कॉल आला. हम्म. गडचिरोलीच्या आपल्या माणसाचा, ग्रुपच्या, बर. संघर्ष ग्रुपच्या माणसाचा कॉल आला की गजानन भाऊ तुम्ही वाशिम जिल्ह्याचे का? म्हणलं हो. हम्म. म्हणलं बा, पण म्हणे एक ऑटोवाल्याने एक मथारा आणून घातला म्हणे आमच्याजवळ, आणि ते रडा लागला म्हणे. एक मिनिट. गडचिरोलीची गाडी तिथं अयोध्यात होती का काशीत होती? काशीत होती, राजघाटावर. हा. तर त्या रिक्षावाल्यांनी इमेज बघून ती म्हातारा त्या गाडीपाशी घेऊन गेला. हा. तिथं नेऊन गेलं, म्हणजे तिथं घेऊन गेला त्या मथाऱ्याला त्या. आणि मग गडचिरोलीवाल्यांनी त्या म्हाताऱ्याकडे चौकशी केली आणि तुम्हाला फोन केला. पण अचानक काय झालं माहितीये का, नेमकं आपले टोंगे साहेब आहेत ना, सुधीर टोंगे. चंद्रपूरचे. टोंगे कडून नंबर घेतला त्याने महा तुमचा. हा. हा एक टोंगे मिनिट. साहेबांना नंबर दिला. लिंक लागली विहाडहून तुम्हाला वाशिमला, या मंगळूर-पीरला. पुढे बोला. मंगरुळपीर. पण अचानक आता विषय असा झाला की ग्रुपच्याच लोकांजवळ गेला ते. ग्रुपच्या लोकांजवळ ते गेलाच, पण त्याने लगेच ते नंबर महानंबर घेतला, मला कॉल केला की बा एक मथारा आहे वाशिम जिल्ह्यातला, मानोऱ्याचा, असोल्याचा. आणि ते मथारा नुसता रडा लागला, त्याला काही सांगता यायला लागलं नाही, काहीच नाही. आणि म्हाताऱ्याची गाडी अयोध्येला निघून गेलेली. आणि त्याचे माणसं परेशान. त्यानं काय त्या मथाऱ्यानं काय म्हणलं एक शब्द तेवढा त्या रडण्यातनी, फक्त श्रीहरी ट्रॅव्हल्स. श्रीहरी ट्रॅव्हल्स म्हणलं की मला लक्षात आलं मंगरुळपीरचीच गाडी आहे. म्हणलं त्या रिक्षावाल्याला सांगितलं आणि आपल्या त्या ग्रुपच्या माणसाला सांगितलं, म्हणलं जोपर्यंत त्या माणसाचे माणसं येत नाहीत तोपर्यंत फक्त त्याला सांभाळून ठेवा. मी लगेच कॉल केला मंगरुळपीरच्या आपल्या श्रीहरी ट्रॅव्हल्स वाल्याले, त्या ड्रायव्हरचा नंबर घेतला, त्याला कॉल केला. त्याला म्हणलं तुझ्या गाडीतला माणूस हरपला का? तर ते काय म्हणे मला माहिती आहे का सर, तू देव आहेस का अंतर्यामी आहेस म्हणे. क्या बात आहे. म्हणलं मी देव नाही आणि मी अंतर्यामी नाही, पण आमचा जे ग्रुप बनला म्हणलं याचं सर्वात मोठं श्रेय म्हणलं आमचे संभाजीनगरचे संजय हळणोळ सर. हे माणूस देव आहे म्हणून म्हणलं त्या माणसाच्या माध्यमातून महानंबर भेटला म्हणलं त्या माणसाला. सांगळे साहेब, मी देव वगैरे नाहीये, पण देवाने मला हे काम सोपवलं आणि मला तुमच्यासारखे लोक भेटले म्हणून हे कार्य चालू आहे. आता पुढे बोला. पण आज त्या माणसाचे कमीत कमी 3 दिवसापासून 10 कॉल आले सर मला, की सर आम्ही 18 तारखेपर्यंत घरी येणार, आम्ही घरी येऊ तुमच्या का तुम्ही आमच्या घरी येता. क्या बात. म्हणजे त्याला विचार पडला होता की बुवा हे माणूस जर नाही नेला तर कसं जाऊ आम्ही गावात. पण त्या ग्रुपच्या माध्यमातून त्या माणसाची भेट झाली तिथे. मग हे जे मंगरुळपीरची गाडी होती ट्रॅव्हल्सवालीची, ती मग अयोध्यावरून वापस आली का मग त्या बाबाला घ्यायला? हो ना. नाही, तिथून गाडी केली त्यानं. ही जी गाडी कारंजापर्यंत गेली ही गाडी वापस बोलवली त्यानं की बा माणूस आहे. ही गाडी वापस आली. त्या माणसानं 2 माणसांनी तिथे गाडी केली अयोध्येतून. ह्या क्रुझरचा बी खर्च वाचला नाही. ती क्रुझर बोंबलत एवढ्या लांब चालली होती, 1,500 किलोमीटर. ते वाचला खर्च. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे याचे लोक होते, देसाई वळसा म्हणून आहे चंद्रपूरमध्ये. काय? देसाई वळसा. आज गावाचं नाव आहे देसाई वळसा. नाव आहे चंद्रपूरमध्ये. बर. त्या लोकांची एवढी मदत झाली सर की ते लोक जोपर्यंत ही गाडी अयोध्येहून तिथे येत नाही तोपर्यंत तिथं थांबले. ते थांबून राहिले. वा, गुड.
आणि keep मला my कमीत head up, कमी staying 10 कॉल आले strong, त्याचे जोपर्यंत always त्या moving संध्याकाळी on. त्याला 8 Feel I वाजता don't तिथं पोहोचायला belong, या tell my thoughts to अयोध्येतून move हत्तीला along, पोहोचले. push myself to be the best, या गाडीच्या die with no जोपर्यंत त्यानं regrets, आलेली live चालती with पण every थांबवली breath, ते see स्वतः my पण message थांबले. start to spread, and I have so कोण many कोणासाठी करतंय dreams, एवढं पण blame me, it's मुळे your शक्य teens, झालं. life ain't really what it संघर्ष ग्रुपमध्ये seems, try to मुळे find out what शक्य it झालं. means, always do it on my own, so I gotta get through it, and the only thing I know is to love what I'm doing, never give up, never slow, till I finally prove it, never listen to the no's, I just wanna keep moving, yeah, I put out all this art, it's my only medicine, yeah, everything I do, I'm just being genuine, yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline, yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah. आणि नंतर आपण त्या गाडीला मदत करू. ठीक आहे.